भव्य दिव्य 3 दिवसीय फिरता नारळ अखंड हरिनाम कीर्तन महोत्सव निमित्त हबप विशालजी महाराज खोले मुक्ताईनगर यांचे काल्याचे कीर्तन व भव्य रक्तदान शिबिर संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 7/12/2025 रोजी श्री क्षेत्र वरखेडी उपनगर तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी दिनांक 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर भव्य 3 दिवसीय फिरता नारळी कार्यक्रम अखंड हरिनाम कीर्तन महोत्सव या ठिकाणी पार पडला। दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी हबप उमेशजी महाराज दशरथे यांचे या ठिकाणी कीर्तन पार पडले। तर सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी हबप सुनीलजी महाराज मंगळापूरकर यांचे कीर्तन पार पडले। तर सलग तिसऱ्या दिवशी आज दिनांक 7/12/2025 रोजी रविवारी काल्याचे कीर्तन श्री हबप विशालजी महाराज खोले मुक्ताईनगर यांच्या उपस्थितीत पार पडले। तर अतिशय भक्तिमय वातावरणात टाळ मृदुंगाच्या गजरात या ठिकाणी काल्याचे कीर्तन पार पडले। तर त्याचबरोबर या ठिकाणी भव्य स्वरूपात रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते। तर या रक्तदान शिबिरात वरखेडीकर यांच्यासह अनेक भाविक भक्त रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झाले होते। तर कार्यक्रमाचे आयोजन श्री गरुडदेव मोठे बाबा भक्त परिवार व गुरुदत्त भजनी मंडळ बहिरम भजनी मंडळ धुळे जिल्हा व समस्त ग्रामस्थ वरखेडी उपनगर धुळे यांच्या संयुक्ताने सदर हा कार्यक्रम पार पडला। तर मोठ्या संख्येने शेकडोंच्या संख्येने भाविक भक्त वारकरी संप्रदायातील पदाधिकारी वारकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। काय सांगत होते बाई काय सांगत होते काय सांगत होते बाई काय जात होते यमुने पाण्या वाचत भेटला सावला जात होते यमुने पाण्या वाचत भेटला सावला जात होते यमुने पाण्या वाचत भेटला सावला दैव तो की मुलकुचांची खांद्यावली कांबला काय सांगत होते बाई काय सांगत होते काय सांगत होते बाई काय सांगत होते। पुढे काय झालं तेने केली माझी तवाली मग मी तिथून पळाली तेने केली माझी तवाली मग मी तिथून पळाली तेने केली माझी तवाली मग मी तिथून पळाली पलता पलता गचलून पडली दोयची कागद फुटली काय सांगत होते बाई काय सांगत होते बाई काय सांगत होते काय सांगत होते बाई काय सांगत होते काय सांगत होते बाई काय सांगत होते। माझे गुडघे पुतले मग मी ललत बसले माझे गुडघे पुतले मग मी ललत बसले तिकडून आले सांगत पाणी मला पोटाशी धरले काय सांगत होते बाई काय सांगत होते काय सांगत होते बाई काय सांगत होते काय सांगत होते। काय झालं पोटाशी धरली माझे समाधान केले मला पोटाशी धरली माझे समाधान केले मला पोटाशी धरून माझे समाधान केले निवलतीच्या कृपे सुख ज्ञानदेवाला दिले काय सांगत होते बाई काय सांगत होते काय सांगत होते बाई काय सांगत होते काय सांगत होते बाई काय सांगत। तुम्ही काय केलं असतं आम्ही 2 उपमुख्यमंत्री केले असते दादा इकडून तिकडे गेले बलराम दादा उग वांग्यात घोडं घालू नका या ताकद वाढली दुर्योधनाची इकडं माहीत पडलं भगवंताला आपला भाऊ फुटला पहा काय देव आहे आपला। अर्जुन महाराज गेले भगवंताला सांगितलं देवा लोक उद्या तुझ्याकडे येतील म्हणतील तूच तुझ्या भावाला फोडलं तू काही खंत मानू नको माझा तुझ्यावर नितांत विश्वास आहे। अरे पराभव तर पराभव आम्ही सामान्याचीच पोर आहे देवा पचवून घेऊ तुझ्याकरता अरे तुझा हात पाठीवर आहे याच्यापेक्षा काय मोठी गोष्ट आहे देवा तुझा भाऊ फुटला असू दे आम्हाला तुझ्या जवळ ठेव तू आम्हाला मात्र सोडून जाऊ नको आमचा प्राण निघून जाईल देवा तू गेला तर आम्ही पराभव स्वीकारू तुझा दुरावा स्वीकारणार नाही। या जगदीश्वराचे प्रेम येत दिसत असे निरुपम कैसे पार्थी सर्वोत्तम पुण्य केले काय प्रेम होतं भगवंताचं ना अर्जुनाचं। एक ओवी सांगतो तुम्हाला जे न सांगे पितया वसुदेवासी जे न सांगे
माता देवकीसी जेन संगे बंधू बलिभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत असे. बापाला सांगत नाही, आईला सांगत नाही, भावाला सांगत नाही, पण मनातली गोष्ट कोणाला सांगतो? अर्जुना. ते गुह्य काय होतं? ते गुह्य माहितीये का तुम्हाला? सांगू का तुम्हाला? देव त्याच्या बापाला सांगत नाही वरखेडीकर, आणि मी तुम्हाला सांगू. अरे भानावर आहे का तुम्ही? देव सख्या आईला सांगत नाही, सख्या भावाला मी सांगणार नाही मग, पण तरी मी तुम्हाला सांगतो. तुला माझी बहीण आवडते का रे अर्जुना? तो म्हणे हो आवडते मला ती. अरे घेऊन जा ना मग. कोणता असा माणूस आहे जगातला की स्वतःच्या बहिणीला चोरून नेण्याचा मार्ग सांगू शकतो? हा सांगतो. संन्याशूनी तो आजनी चोरून नेली माझी भगिनी. पुढचं पा. परी विकल्प नुपजे मनी मी तू दोन्ही स्वरूप एक. याला प्रेम म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. त्या सेवकाला सांगितलं तू त्या बैठकीत जायचं, ते पाण्याची बाटली आणू जरा. त्या बैठकीत गेला की इशाऱ्याने खोनेने बलराम दादा बसलेले असतील, त्यांना आवाज दे, त्यांना बाहेर बोलाव आणि त्यांच्याशी बोल. ऐका बरं काय मी काय बोलू त्यांच्याशी. तू त्यांच्याशी काय बोलतो याच्याशी मला घेणं नाही, फक्त काहीतरी त्यांच्याशी बोलत राहा. कृष्णाचा माणूस बलराम दादाला भेटायला आला आणि काहीतरी बोलतो हे त्या बसलेल्या बहात्तरांना दिसलं पाहिजे. त्यांना तो दिसला की आपलं कामच झालं. निवडणुकीचा काळ मोठा संवेदनशील असतो. तासनी पडली तरी आवाज येईल, आधी बैठक चालू. आणि हा गेला झाला पाहिजे ना. स्वेटर घातलंय ती. बरेच जण इथे स्वेटर घालून आले, पण तुमची स्वेटर पाहून असं वाटते आपण जर शिवरायाच्या काळात असतो तर आपले किल्ले गेलते समजा हातातून. कारण आपल्याला कोणताच ऋतू मानवत नाही आता, खरंच मानवत नाही. तुम्ही असू दे, मी असू दे. बलराम दादा का? हो दादा, तुम्हाला कोणीतरी बोलावतंय. हो नाही ना, आपल्याला नाही बोलावणार. अहो दादा, तुम्हालाच बोलावतंय. तो बघा कृष्णाचा माणूस दिसतो. दादा उठले गेले. काय रे? ते तुमच्या भावाने पाठवलं जरा. दादाचा दरारा. हा काय नाही, तुमची तब्येत कशी काय भाऊ म्हटलं. दादा म्हणत वेळा झाला का तू? बाळा ही वेळ आहे का रे तब्येत विचारायची? अरे या टायमाला मेला तो कोणी विचारत नाही पठ्या, तू आता तब्येत विचारतो. हो पण तुमच्या भावाने सांगितलं. बरं झालं का तुझं? नाही म्हटलं ते कापसाच्या भावाचं काय. दादा आणायला नाही रे माझ्याजवळ आता इथं काही, तर तुला हाणला असता मी. त्याला दिलं काढून आणि दादा येऊन बसले. सगळे कोमात गेले. कामच झालं. ते म्हणत ज्या त्या हातात चाब्या दिल्या तोच मॅनेज झाला. कृष्णाचा माणूस आणि दादाला भेटतोय मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे काय? एक जण म्हटला दादा. अरे कोण होतं? म्हणजे कृष्णाचा माणूस होता. काय म्हटला? तब्येत विचारत होता. काय बोलता दादा? या टायमाला कोणी तब्येत विचारते का दादा? खरं बोला तुम्ही काय म्हणत. अरे दादा म्हटलं मी खोटं बोलत नाही, खरं तो तब्येत विचारत होता. दादा तुम्ही काही म्हणा गड्या. दादा तुम्ही शरीरानं इकडे मनानं तिकडे. दादा आता अजित दादा आपलं हे सॉरी बलराम दादा जरा गरमच माणूस, चुकून नाव आलो. तुमच्या संवासाचा परिणाम येतो जरा.
होते बाई काय सांगत होते काय सांगत होते बाई काय जात होते यमुने पाण्या वाचत भेटला सावला जात होते यमुने पाण्या वाचत भेटला सावला जात होते यमुने पाण्या वाचत भेटला सावला दोय बोलतो की मुलकुच्यांची खांद्यावरली कांबला काय सांगत होते बाई काय सांगत होते काय सांगत होते बाई काय सांगत होते पुढे काय झालं तेने केली माझी तवाली मग मी तिथून पलाली तेने केली माझी तवाली मग मी तिथून पलाली तिने केली माझी तवाली मग मी तिथून पलाली पलता पलता बसलून पडली दोयची कागद फुटली काय सांगत होते बाई काय सांगत होते बाई काय सांगत होते काय सांगत होते बाई काय सांगत होते काय सांगत होते बाई काय सांगत होते माझे गुलगे पुतले मग मी ललत बतले माझे उलगे पुतले मग मी ललत बतले तिकडून आले सांगत पाणी मला पोटाशी धरले काय सांगत होते बाई काय सांगत होते काय सांगत होते बाई काय सांगत होते काय सांगत होते काय झालं पोटाशी धरलोनी माझे समाधान केले मला पोटाशी धरलोनी माझे समाधान केले मला पोटाशी धरून माझे समाधान केले निवलतीच्या कृपे सुख ज्ञानदेवाला दिले काय सांगत होते बाई काय सांगत होते काय सांगत होते बाई काय सांगत होते काय सांगत होते बाई काय सांगत हिरे से गाड़ी आकर गाड़ी तेरी रंगी बेरंगी बैल तेरे गुलजार आकने वाला शैला छबीला बैठने वाला लाल हो भैया भैया ओ मोरे भैया 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 गाड़ी वाला ओ गाड़ी वाला गाड़ी धीरे अरे थांब ना बाबा कसली गाडी थांबतो आता एकदा सुटल्यावर कुठं थांबते का एक पर्यंत ती आपली थांबत नाही तर त्याची काय त्याच्या विचारात आपली थांबत नाही सहज आहे मी ठरवून आलो होतो महाराज 12:30ला आपलं सगळं आवरून निघू 7 ते 9 कीर्तन आहे पण ते कार्याचं कीर्तनच असं आहे ते ठरवून होत नाही चला पण 3-1 वाजेपर्यंत आवडतो आपल्याला पुढे कार्यक्रम आहे 3च्या पुढे नाही महाराज तरी बरं आम्हाला इकडच्याच गवळणी येतात प्रकाश सारखे येत नाही तिकडच्या प्रकाश महाराजांना सगळं मी त्यांच्या एका ठिकाणी ऐकलं मला त्यांच्या ती गवळण माझ्या अजूनही कानात आहे ते म्हणे लई जा मन लई जान तारी संगात तारा बिना गमतू नदी